असेल तर टाक. मी चाट मसाला घ्यायचं. मीठ इथे कमी वापर करायचा, कारण की चाट मसाला टाकलेला आहे आपण. आलं आणि लसणाची पेस्ट आहे. त्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकली. आता मी इथे पाणी टाकणार आहे. मी इथे कॉर्नफ्लॉवर मी संपूर्ण पनीर इथे मिक्स करणार आहे. या ठिकाणी असं या दोघांच्या मध्ये ठेवायचं. असं मध्ये ठेवल्यानंतर इकडनं टूथपिक आहे तिशी लावायची आहे याच्यामध्ये. इथे बघू शकता मी पूर्ण अशा पद्धतीने ही क्रंची होईपर्यंत तळायचे. पण खातील नको असतं त्यांना, जे आहे चांगलं सोक करायचं आहे. सुंदर दिसतायत. इथे मी बाउल मध्ये छान झालेले आहेत. या ठिकाणी चवीला अप्रतिम आहे आणि क्रंची छान मस्त वाफळलेला चहा आणि छान झालेले आहेत. दिसायलाही खूप सुंदर आहे आणि चवीलाही अप्रतिम आहे.